तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। आतापर्यंत पात्र असणाऱ्या लाभार्थी लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा झाले, पण आता अशी माहिती समोर येत आहे की रक्षाबंधनानिमित्त काही लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। होय, ही माहिती 100% खरी आहे। काही महिलांना आता डबल हप्ता मिळणार आहे। त्या संदर्भात हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहे। कुठल्याही क्षणी आता तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा डबल हप्ता म्हणजेच 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। आता हा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि कोण डबल हप्त्यासाठी पात्र असणार आहे याविषयी समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणारच आहोत। तर सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आता हा डबल हप्ता 100% तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। तर हा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम KYC करणे गरजेचे आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे। त्यासोबतच तुमचं बँक खाते सुद्धा तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच लाडक्या बहिणींना अशी सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे की तुमच्या बँकेचं खातं तुम्ही एकदा चेक करून घ्या। तुमच्या बँक खात्यासोबत तुमचं आधार अपडेट आहे का ते सुद्धा चेक करा। आधार लिंक नसेल तर आधार लिंक करा। त्यासोबतच तुमचं आधार अपडेट करा। बँकेत जाऊन तुमच्या खात्यासोबत मोबाईल लिंक करा। अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अपडेट करायला सांगितलेल्या आहे आणि हे सर्व अपडेट केल्यानंतर नक्कीच तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे जून आणि जुलै महिन्याचे हप्ते येणार आहे। तर हा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना येणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता। तर जून महिन्यात 26,34,000 लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नव्हता। त्यांचा अर्ज हा तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरविण्यात आलेला होता। त्यामुळे बऱ्याच महिलांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता। आता कोणत्या महिलांचा अर्ज हा तात्पुरत्या स्वरूपात बाद केलेला होता याविषयी अजूनपर्यंत काही सविस्तर माहिती आलेली नाही, पण सरसकट ज्या 26 लाख लाडक्या बहिणींचा अर्ज हा अपात्र ठरवण्यात आला होता त्यांना आता या येत्या 2-4 दिवसात 3000 रुपये जमा होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। तर ही माहिती 100% खरी आहे, पण ज्या महिलांना जून जुलैचा हप्ता मिळाला नसेल त्याच महिलांना हा हप्ता मिळणार आहे। तर 26 लाख महिलांनी 26,34,000 महिलांचे अर्ज हे तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरविल्याने त्यांना जून जुलैचा हप्ता मिळाला नाही, पण आता त्या महिलांनी तक्रारी नोंदवलेल्या होत्या। महिला व बालविकास विभागाकडे त्यांच्या तक्रारी गेलेल्या आहेत व त्यांच्या तक्रारीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे हे काम सोपवलेलं आहे। जर लाडक्या बहिणी पात्र असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणे आणि त्यासोबतच ज्या महिला अपात्र असतील त्यांना या योजनेतून बाद करण्याचं काम देण्यात आलेलं आहे। तर कोणत्या महिला यातून बाद करण्यात आलेल्या आहे? ज्या महिलांकडे 2.5 लाखाचं ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच ज्या महिलांचं खातं ॲक्टिव्ह नसेल त्यांना तात्पुरत्या स्वरूपात या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन असेल त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच काही महिला अशा आहेत का ज्या सरकारी नोकरीत आहे त्यांनी सुद्धा पैशाच्या मोहापायी लाडकी बहीण योजनेत अर्ज केला होता आणि त्यांचा सुद्धा अर्ज हा आता अपात्र करण्यात आलेला आहे। पण ज्या महिला नोकरीवर असतात त्यांच्याकडून 11 महिन्याचे पैसे सुद्धा वसूल करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे। तर ही माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। तर आता 26,34,000 ज्या महिला जून महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यांचं काय, तर त्यांच्याविषयी समोर माहिती दिलेली आहे, पाहून घ्या। तर 26 लाख लाडक्या बहिणींची गृह चौकशी सुरू। तर पाहून घ्या, महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेत 12 हप्त्याची रक्कम
यापूर्वी बहिणींच्या खात्यात जमा झाली होती। आता 13व्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार होता, मात्र काही कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे त्यांची पडताळणी सुरू करण्यासाठी गृह चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तर तुम्हाला माहीतच आहे, या अगोदरच अशी माहिती देण्यात आलेली होती अर्ज करतेवेळेस। तर एका कुटुंबात फक्त 2 महिलांनाच अर्ज करता येत होता, एक अविवाहित आणि एक विवाहित। पण एका कुटुंबात 4-4, 5-5 महिलांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला। तर लाडकी बहीण योजनेतील लाभ घेतलेल्या तब्बल 26 लाख महिलांची गृह चौकशी होणार आहे। एका घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही, मात्र 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याने तब्बल 26 लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाने तयार केलेली आहे। या सर्व महिलांची विभागानुसार चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे। तर त्यामुळे तुम्हाला सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे का तुमच्या अर्जाची तपासणी आता सुरू झालेली आहे। आतापर्यंत तुमच्या अर्जाची चौकशी ही सुरू नव्हती, पण आता तुमच्या अर्जाची दखल घेतली गेलेली आहे। तुमच्या अर्जाची फेर तपासणी सुरू झालेली आहे आणि या अर्जाची चौकशी झाल्यानंतर कुठल्याही क्षणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जून आणि जुलै महिन्याचे येणार आहे। तर एकाच घरात 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्या जास्तीच्या महिलांना मिळणारा योजनेचा लाभ हा बंद होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या 2,29,00,000 महिलांना मिळत आहे। त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणखी काही लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या जाणार आहे। दरम्यान योजनेच्या नियमानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जातात। तर ज्या महिला नमो शेतकरी योजना किंवा PM सन्मान निधी योजनेचा जर लाभ घेत असेल तर अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये दिले जातात। तर पाहून घ्या, ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी। तुम्ही आतापर्यंत हप्त्याची वाट पाहत होत्या, काही महिला गोंधळून गेल्या होत्या की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ का बंद झाला आहे, आपण तर पात्र आहोत। तर ज्या महिला पात्र असतील तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला डबल गिफ्ट मिळणार आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुन्हा 3000 रुपये जून आणि जुलैचे 2 हप्ते एकदाच मिळणार आहे। ज्या 26 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आले होते त्यांना आता या योजनेचा 100% लाभ हा मिळणार आहे। तर तुम्ही चिंता करू नका, दरमहा तुम्हाला 1500 रुपये दिले जात होते, तसेच तुम्हाला सुद्धा आता 1500 रुपये पुन्हा चालू होणार आहे। तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेच व्हिडिओ पाहायला मिळत असतात। त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुन्हा एका लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।